आता आपण 2 उत्तरपत्रिका व्यवस्थित वाचन करून समजून घेतलेलं आहे. आता हा क्वेश्चन पेपर आपल्याला सांगायचा आहे. त्रिवेणी सांगा. प्रश्न आणि उत्तर. योग्य वर्ण विग्रहम कुरुत. योग्यम वर्णविग्रहम कुरुत. सावकाश व्यवस्थित वाचा. योग्यम वर्ण विग्रहम कुरुत. देव द अधिक ए अधिक व अधिक अ. बेटा याच्या अगोदर दोन्ही समजून सांगितलं ना. देव हलंत द अधिक ए हलंत व अधिक अ असं सांगायचं बेटा. चला कंटिन्यू. हलंत व अधिक अ अधिक हलंत न अधिक अ. माला हलंत म अधिक आ अधिक हलंत ल अधिक आ. पुस्तकम हलंत प अधिक उ अधिक हलंत स अधिक हलंत त अधिक हलंत अ अधिक हलंत क अधिक अ अधिक हलंत म. संस्कृत शब्दलेखनम आंबा आम्रम केळी कदली सफरचंद सेवम कावळा काकह बगळा बकह. मराठी शब्दलेखनम डाळिंब डाळिंब शुकह पट मयूरह मोर पनसम फणस कपोतः कबूतर. छान सुंदर सांगितलेलं आहे इथपर्यंत. हां आता पुढं. वाचा बेटा. देव देवेन भूप भूपेन सूर्य सूर्यात चंद्र चंद्र्यात माला मालासुः शाला शालासुः फल फलानि पर्ण पर्णानि स्यूत स्यूतानां चमस चमसानां देव देवेषु वन वनेषु तालिकां पूरयत्. चंद्रः चंद्रौ चंद्रः प्रथमा नेत्रम नेत्रौ नेत्रां द्वितीया. नाही बेटा. वनम वने वनानी वनम वने वनानी नेत्रम नेत्रे नेत्राणी द्वितीया. मापिकया मूळ शब्द मापिका म्हणजे माला. माला माले माला हा प्रथम. माला माले माला हा द्वितीय. मालया मालाभ्याम मालाभी. मापिकया मापिकाभ्याम मापिकाभिः तृतीया. गजाननयोः षष्ठी. देवस्य देवयोः देवानां षष्ठी. गजाननस्य गजाननयोः गजाननयोः षष्ठी. रूपपरिचयम प्रातिपदिकम म्हणजे मूळ शब्द. अंतः म्हणजे शेवट. लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग. विभक्ती प्रथमा ते संबोधन. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधनम. वचनम एकवचनम द्विवचनम बहुवचनम. दंतैहि प्रातिपदिकम मूळ शब्द कोणताही. दंत अकारांत ह. तो दात पुल्लिंग पुल्लिंगम. चालतो देवप्रमाणे. देवेन देवाभ्याम देवैहि तृतीय विभक्ती बहुवचनम. कथायाः कथा आकारांत स्त्रीलिंगम पंचमी षष्ठी एकवचनम. युतके युतक अकारांत नपुंसकलिंग प्रथमा द्वितीया द्विवचन सप्तमी एकवचन. देवस्य देव अकारांत पुल्लिंग षष्ठी एकवचन. चंद्रौ देवः देवो देवाः चंद्रः चंद्रौ चंद्राः. देव देवेन भूप भूपेन. मराठी शब्दाला संस्कृत शब्द संस्कृत शब्दाला मराठी शब्द. वर्णविग्रहम सांगितलं. माला हलंत म प्लस आ हलंत ल प्लस आ. ओके बहुत बढिया. खूप छानपैकी आपण सांगितलेलं आहे. चला आता आपण काय करूया. इथं थांबूया. अडीअडचणी असतील फोनच्या माध्यमानं विचारा किंवा बॅच ऑनलाईन असताना बॅचमध्ये विचारू शकता. ठीक आहे. हे झालं माझं शिकवणं. तुम्हाला शाळेमध्ये जे काही शिकवायला लागले तो मुद्दा सांगत चला, जेणेकरून आपल्याला तो थोडक्यामध्ये आणि मस्त सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे शाळेत जे शिकवायला लागले ते आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला कळेल.
ठीक आहे. कुठलंही पेज सांगितलं तुम्ही किंवा कुठलाही पॉईंट सांगितला तर त्या मुद्द्यावर आपण मस्तपैकी लगेच पुस्तक शेअर करतो आणि समजून सांगतो. चल थांबूया आजच्या तारखेत. आपण सुंदरपैकी 3 व्हिडिओ झालेत आज, ते यूट्यूबला टाकतो आहे. जे कोणी ॲबसेंट विद्यार्थी आहेत त्यांनाही फायदा व्हावा आणि जे संस्कृत प्रिय विद्यार्थी आहेत, रसिक आहेत, त्यांनाही या गोष्टीचं ज्ञान व्हावं हा उद्देश आहे. येन केन माध्यमाने संस्कृत विषयामध्ये विद्यार्थ्यांनी आउट ऑफपर्यंत मार्क्स मिळवावेत असा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ठीक आहे बेटांनो, चलो ओके, शुभरात्री.